नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया चवळी वालाच्या शेंगांची कोकणी पद्धतीची चमचमीत अशी सुकी भाजी. या पहा, या अशा शेंगा असतात चवळी वालाच्या. आता ह्या शेंगा आपण छान अशा निवडून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यांच्या शेंड्याकडील जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि देठाकडील भाग आहे तो सुद्धा थोडासा काढून टाकायचा आहे. आता ह्या सर्व शेंगा मी छान अशा साफ करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून त्या आता बारीक अशा चिरायच्या आहेत. रेसिपी अगदी साधी आणि सरळ आणि सोपीसुद्धा आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हे पहा, वालाच्या शेंगा आता इथे मी स्वच्छ अशा धुवूनसुद्धा घेतल्या आहेत आणि ह्या आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. वालाच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण खूप असल्यामुळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. आता ही वालाची भाजी कशी करायची ते आपण पाहू. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे. जिरे छान असे फुलल्यानंतर तेलामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याही छान अशा परतून घ्यायच्या आहेत. लसूण थोडा लाल झाल्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. या भाजीसाठी फारसे साहित्य लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी चविष्ट होते. कांद्याबरोबरच 5 ते 6 कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहेत. आता हा कांदा आणि इतर साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा थोडा लाल झाला की त्यामध्ये चिरलेल्या वालाच्या शेंगा घालायच्या आहेत. जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आता या शेंगा कांद्यामध्ये एकसारख्या परतून घ्यायच्या आहेत. ह्या शेंगा चवळीच्या असल्यामुळे त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे. हळद आणि हिंग भाजीला छान लागेपर्यंत एकसारखे परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे आणि आता मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे आणि एक जीव होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे. ह्या भाजीमध्ये बारीक चिरून तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता, पण नुसत्याच शेंगांची भाजीसुद्धा एकदम मस्त होते. या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. भाजी थोडा वेळ परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनटं वाफ आणायची आहे आणि झाकणावर पाणीसुद्धा ठेवायचे आहे. झाकणामधील पाणी थोडे गरम झाले की तेच पाणी भाजीमध्ये थोडेसे घालायचे आहे, म्हणजे भाजी अशी छान शिजली जाईल. पाणी घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गूळसुद्धा घालायचा आहे. गूळ घातल्यामुळे भाजीला चवसुद्धा अगदी अप्रतिम लागते. ही पहा, भाजी आता आपली छान शिजली गेली आहे. आता भाजीमध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे आणि थोडे ओले खोबरेसुद्धा घालायचे आहे. अशी ही माझ्या पद्धतीची वालाची भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागते. आता ही भाजी सर्व करूया. गरमागरम वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे.